Hello everyone, good morning to all. This is Professor Eknath from Divine College of Pharmacy Satana, Department of Pharmaceutics. Dear students, last lecture मध्ये आपण त्या ठिकाणी पेटंट बद्दल इन्फॉर्मेशन बघितली. पेटंट आपण इन डिटेल मध्ये स्टडी केला. त्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस सेशन मध्ये त्या ठिकाणी पेटंट इन्फ्रिजमेंट बद्दल इन्फॉर्मेशन बघितली. ओके, सो इन दिस particular session we are going to see regarding of the ANDA filing, abbreviated न्यू ड्रग ऍप्लिकेशन फायलिंग च्या बद्दल आपण त्या ठिकाणी बघणार आहेत. तर या फायलिंग मध्ये सर्वात मोठा रोल प्ले केला आहे ज्या ऍक्टने, त्या ऍक्ट बद्दल किंवा त्या ऍक्टच्या अंडर आपण ही सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बघणार आहेत की जेनेरिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कसं चालतं, जेनेरिक ड्रग्सचं अप्रुव्हल कसं केलं जातं, ते आपण ह्या पर्टिक्युलर सेशन मध्ये या ठिकाणी बघणार आहेत अंडर दी हॅच वॅक्समन ऍक्ट अँड इट्स रिलेटेड अमेंडमेंट्स. तर ते काय आहे ते आपण या ठिकाणी ह्या पर्टिक्युलर सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल, जे हॅच वॅक्समन ऍक्ट आहे त्यालाच द ड्रग प्राइस कॉम्पिटिशन अँड पेटंट टर्म रिस्टोरेशन ऍक्ट असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, सो यू शुड कीप इन युअर माइंड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ड्रग प्राइस कॉम्पिटिशन अँड द पेटंट टर्म रिस्टोरेशन ऍक्ट also. Okay, and it is enacted in 1984. हे 1984 मध्ये त्या ठिकाणी इनॅक्टेड करण्यात आलं किंवा इम्प्लिमेंट करण्यात आलं. देन देन इट इज अमेंडेड द पेटंट लॉज. ओके, तर पेटंट लॉ जे काही होते ते याच्या थ्रू त्या ठिकाणी अमेंड करण्यात आले, काही त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. ओके, किंवा ॲडिशन आपण म्हणू शकतो, ॲडिशन त्या ठिकाणी करण्यात आलं. बिफोर 1962 न्यू ड्रग अप्रुव्हल बेस्ड ऑन द सेफ्टी अलोन, जे काही न्यू ड्रग ऍप्लिकेशन होते ते त्या ठिकाणी सेफ्टीच्या बेसिसवर फक्त त्या ठिकाणी मॅटर करत होते की तुमच्या ड्रगला त्या ठिकाणी सेफ्टी असणं गरजेचं आहे. देन इन 1962 प्रूफ ऑफ एफिकसी मेड कंपल्सरी फॉर द मार्केटिंग अप्रुव्हल ऑफ द न्यू ड्रग. तर आधी फक्त सेफ्टी कन्सर्न होता, त्याच्यानंतर 1962 मध्ये त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलं की जे काही इफिकसी असेल ते इफिकसीचं प्रूफ पण आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे, त्याशिवाय न्यू ड्रग ऍप्लिकेशन त्या ठिकाणी तुमचं होणार नाही. ओके, तर ते इनॅक्टेड झालं किंवा त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आलं 1962 मध्ये. देन देर वॉज नो प्रोव्हिजन फॉर पेटंट टर्म एक्सटेन्शन प्रायर टू enactment of the Hatch-Waxman Act to make up for the time lost out of the total patent term during the marketing approval process. ओके, तर जे काही पेटंट होतं ते पेटंट टर्म एक्सटेन्शनच्या आधी कोणत्याही प्रकारच्या प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी नव्हत्या. आणि अशामध्ये काय असायचं की जे काही मार्केटिंगचं अप्रुव्हलची प्रोसेस आहे त्या अप्रुव्हलची प्रोसेसमध्ये जवळजवळ 2-3-4 किंवा 5 वर्ष त्या ठिकाणी चालले जायचे, आणि तो जो काही एक्सक्लुझिव्हिटीचा पिरियड आहे तो पिरियड त्या ठिकाणी कमी होऊन जायचा. दॅट्स वाय त्या ठिकाणी असे काहीतरी एखादं रूल लॉ त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्याची गरज होती, आणि तो हॅच वॅक्समन ऍक्टच्या नावाने त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आला. ओके, then the generic companies were required to submit their own comprehensive NDA which were costly and time consuming. जर समजा जेनेरिक ड्रग्ससाठी त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं असेल, जेनेरिक ड्रगचं प्रोडक्शन करायचं असेल, तर त्या ठिकाणी व्हास्ट जी काही NDA न्यू ड्रग ॲप्लिकेशनची प्रोसिजर जी आहे ते प्रोसिजर त्या ठिकाणी करायला लागायची, आणि त्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्ष 15 वर्ष त्या ठिकाणी चालले जायचे. आणि जो काही एक्सक्लुझिव्हिटी पिरियड आहे तो पिरियड त्या ठिकाणी ह्या लोकांना खूप कमी भेटायचा, आणि मेहनत आणि टाइम खूप होते याच्या मागे. सो ते कमी करण्यासाठी या ठिकाणी एखाद्या रूल ऍक्टची त्या ठिकाणी गरज होती. ओके, देन टू ओव्हरकम दी अबोव प्रॉब्लेम अँड ऍक्ट वॉज निडेड टू प्रमोट जेनेरिक कंपनीज. आणि हा जो काही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी त्या ठिकाणी जेनेरिक कंपनीजला प्रमोट करण्यासाठी एखादा ऍक्ट रूल येणं महत्वाचं होतं, आणि तो हॅच वॅक्समन ह्या नावाने त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आला, अप्लाय करण्यात आला. ओके, देन हिअर आर द सम ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्ट. आता ह्या ऍक्टचे काही ऑब्जेक्टिव्ह होते, त्या ऑब्जेक्टिव्ह आपण बघू. फर्स्ट वन इज रिड्युसिंग द कॉस्ट असोसिएटेड विथ द अप्रुव्हल ऑफ द जेनेरिक ड्रग. जेनेरिक ड्रगच्या अप्रुव्हलच्या रिलेटेड जे काही कॉस्ट होती ती कॉस्ट त्या ठिकाणी कमी झाली. ओके, जसं की तुम्ही जे काही सेफ्टी इफिकसीचा जो काही डेटा आहे तो डेटा तुम्ही आधीचाच यूज करताय. एनडीए ज्यांनी एनडीए फाईल केलं असेल, जो काही इनोव्हेटर असेल
त्या इनोव्हेटरचा सेफ्टी आणि इफिकसीचा डेटा तुम्ही यूज करताय. मग तुमची सेफ्टी आणि इफिकसी तुमच्याकडे आहे तर फक्त तुम्हाला बायोबिलिटी बायो इक्वॅलन्स स्टडी त्या ठिकाणी करायचा. बायो इक्वॅलन्स तुम्ही एकदा प्रूव्ह केला तर तुमचा ड्रग त्या ठिकाणी ANDA ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशनमधून अप्लाय होऊन जर समजा अप्रूव्ह झालं तर तुम्हीच ड्रग त्या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊ शकतो. हे त्या ठिकाणी त्याचं एक मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. देन अलाउविंग अर्ली एक्सपेरिमेंटल यूज, तर लवकर म्हणजे एक्सपायर होण्याच्या आधीच त्या ठिकाणी त्या ड्रगचं जे काही एक्सपेरिमेंटल स्टडी आहे तो स्टडी करण्याची त्या ठिकाणी मुभा किंवा सवलत देण्याचा या ठिकाणी विचार करण्यात आला ह्या ॲक्टमध्ये. देन कम्प्रेहेन्सिव्ह द ब्रँडेड ड्रग्स मॅन्युफॅक्चरर्स फॉर द टाइम लॉस्ट फ्रॉम द पेटंट टर्म बिकॉज ऑफ द रेग्युलेटरी अप्रुव्हल फॉर्मॅलिटी. आणि जो काही रेग्युलेटरी अप्रुव्हल फॉर्मॅलिटीमुळे जो काही टाइम चालला जातो ब्रँडेड ड्रग्सच्या कम्प्रेन्शनमध्ये, तर तो जो काही टाइम होता तो टाइम या ठिकाणी रिड्यूस करण्यासाठी आणि जेनेरिक ज्या काही इंडस्ट्रीज असतील त्या इंडस्ट्रीला बूम देण्यासाठी, त्या इंडस्ट्रीला जरा पुशअप देण्यासाठी त्या ठिकाणी या ॲक्टमध्ये प्रोव्हिजन्स करण्यात आले. देन मोटिवेटिंग ऑफ द जेनेरिक ड्रग मॅन्युफॅक्चर, जे काही जेनेरिक ड्रग मॅन्युफॅक्चरर्स होते त्यांना मोटिवेट करण्यासाठी ऑब्व्हियसली हा जो काही ॲक्ट होता तो ॲक्ट त्या ठिकाणी इनॅक्ट करण्यात आला किंवा इम्प्लिमेंट करण्यात आला. ओके. देन ड्रग अप्रुव्हल प्रोसेस. आता ड्रग अप्रुव्हल प्रोसेस जनरली कशी असते ते आपण बघू. जसं की तुम्हाला माहिती आहे की FDAला आपल्याला त्या ठिकाणी NDA अप्लाय करायचं असतं, न्यू ड्रग ॲप्लिकेशन अप्लाय करायचं असतं. जर समजा अप्लाय केलेलं NDA अप्रूव्ह झालं तर त्या ठिकाणी तुमचा न्यू ड्रग लॉन्च केला जातो. दी FDA रिक्वायर्स एव्हरी न्यू ड्रग इन्क्लुडिंग जेनेरिक ड्रग टू बी सेफ अँड इफेक्टिव्ह. आता FDA काय म्हणतं की ते न्यू ड्रग ॲप्लिकेशन असो किंवा जेनेरिक ड्रग असो त्याची प्रत्येकाची मला त्या ठिकाणी सेफ्टी आणि एफिकसी महत्त्वाची असं FDA म्हणतं. त्याच्यामुळे ते जे काही ड्रग तुम्ही त्या ठिकाणी तयार करण्यात बनवणार आहेत, मॅन्युफॅक्चर करणार आहेत, त्याची सेफ्टी ॲज वेल ॲज इफिकसी पण त्या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ओके. देन before the adoption of the Hatch-Waxman Act, the FDA requires branded and the generic drug companies alike to demonstrate the safety efficacy of their product in the same manner through a new drug application. जसं की न्यू ड्रग ॲप्लिकेशनमध्ये सेफ्टी एफिकसी डेटा दिला जातो तसा डेटा त्या ठिकाणी FDAला द्यावा लागायचा बिफोर द हॅच-वॅक्समन ॲक्ट. हॅच-वॅक्समन ॲक्टच्या आधी त्या ठिकाणी सेम डेटा प्रोव्हाइड करायला लागायचा जेनेरिकसाठी सुद्धा, जसं की न्यू ड्रग ॲप्लिकेशनसाठी त्या ठिकाणी केला जातो. ओके. आणि ते खूप टाईम कन्झ्युमिंग ॲज वेल ॲज कॉस्ट कन्झ्युमिंग होतं आणि ते डेटा रिप्रोड्यूस केला जायचा. ओके. जसं की आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी त्या ठिकाणी सेफ्टी आणि इफिकसीचा डेटा जर समजा अवेलेबल आहे, these डेटाज आर अवेलेबल विथ द इनोव्हेटर कंपनी ऑर द इनोव्हेटरकडे अवेलेबल आहे, तर तोच डेटा आपण त्यांच्याकडनं घेऊन त्यांच्या परमिशनने आपण घेऊन तो त्या ठिकाणी तो कॅरी फॉरवर्ड करून आपण फक्त बायो इक्वॅलन्स स्टडी करून त्या ठिकाणी आपला ड्रग जे काही आहे ते ड्रग त्या ठिकाणी लॉन्च करू शकतो. ओके. कमी किमतीत ॲज वेल ॲज कमी टाईममध्ये. देन द हॅच-वॅक्समन ॲक्ट चेंज सर्टन आस्पेक्ट्स ऑफ द न्यू ड्रग ॲप्लिकेशन प्रोसेस अँड द न्यू ड्रग्स पेटंट टर्म. तर न्यू ड्रगच्या पेटंट टर्मच्या रिलेटेड ॲज वेल ॲज जी काही न्यू ड्रग ॲप्लिकेशन प्रोसेस होती ते प्रोसेसला पण ह्या हॅच-वॅक्समन ॲक्टने थोड्याफार प्रमाणात चेंज केलं. देन इन ॲडिशन द हॅच-वॅक्समन ॲक्ट क्रिएटेड अँड ॲब्रिव्हिएटेड process to allow generic drug companies to obtain FDA approval of generic drugs. Because of this, today it is far easier for generic drug companies to demonstrate the safety and efficacy of their generic drug. तर हॅच-वॅक्समन ॲक्टमध्ये त्या ठिकाणी काय प्रोव्हिजन करण्यात आलं, तर त्या ठिकाणी जे काही जेनेरिक ड्रग्स कंपनीज होते त्या कंपनीजला एक ॲब्रिव्हिएटेड प्रोसिजर देण्यात आली की तुम्ही ह्या प्रकारे त्या ठिकाणी तुमची सेफ्टी आणि इफिकसी प्रूव्ह करू शकता, ॲज वेल ॲज तुमचा बायो इक्वॅलन्स स्टडी तुम्ही दाखवू शकता. जर ते परफेक्ट असेल तर तुमचं ड्रग त्या ठिकाणी ॲज अ जेनेरिक ड्रग म्हणून अप्रूव्ह केलं जाऊ शकतं, तुमचं प्रॉडक्ट जेनेरिक प्रॉडक्ट म्हणून अप्रूव्ह केलं जाऊ शकतं. ओके. देन न्यू ब्रँडेड ड्रग अप्रुव्हल. आता ह्या केसमध्ये काय असणार आहे की न्यू ब्रँडेड ड्रग अप्रुव्हलच्या केसमध्ये काय असेल ते आपण बघू. सो ए ब्रँडेड ड्रग कंपनी सिकिंग FDA अप्रुव्हल टू मार्केट ए न्यू ड्रग मस्ट सबमिट अँड NDA टू द FDA. जर समजा एखाद्या कंपनीला न्यू ड्रगचं ॲप्लिकेशन घ्यायचं असेल
ब्रँडेड ड्रगचं ॲप्लिकेशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी NDA फाईल करायला लागायचं, न्यू ड्रग ॲप्लिकेशन फाईल करायला लागायचं FDA ला. आणि ते फाईल केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जर समजा त्यांनी सर्व फॉर्मॅलिटीज फॉलो केल्या असतील तर त्या ठिकाणी ते अप्रूव्ह व्हायचं. देन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द NDA अलाउज द FDA टू डिटरमाइन वेदर. तर जी काही इन्फॉर्मेशन NDA मध्ये प्रोव्हाइड केली असेल इनोव्हेटरने, त्याच्या बेसिसवर FDA त्या ठिकाणी ठरवतं की द न्यू ड्रग ॲप्लिकेशन इज बोथ सेफ ॲज वेल ॲज इफेक्टिव्ह. सेफ आहे किंवा इफेक्टिव्ह आहे की नाही ते त्या ठिकाणी बघते. ॲज वेल ॲज सर्टन अदर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स आर मेट सच ॲज दोज कन्सर्निंग लेबलिंग अँड गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. त्याच्याच बरोबर सेफ्टी एफिकसी बरोबरच त्या ठिकाणी लेबलिंग ॲज वेल ॲज गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस GMP फॉलो करून हे प्रॉडक्ट बनवलं आहे की नाही ते पण त्या ठिकाणी FDA चेक करते. ओके. देन ऑब्टेनिंग अँड सबमिटिंग दिस इन्फॉर्मेशन फ्रिक्वेंटली इज ए टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस रिक्वायरिंग द ब्रँडेड ड्रग कंपनी टू द प्रॉडक्ट मेनी एक्सटेन्सिव्ह अँड द एक्सपेन्सिव्ह क्लिनिकल ट्रायल्स. तर जे काही एक्सपेन्सिव्ह क्लिनिकल ट्रायल आणि एक्सटेन्सिव्ह जे काही वर्क चालतं, तर त्याच्यामुळे जे काही ब्रँडेड ड्रगची प्राईस असते ती प्राईस खूप हाय असते. ओके. आणि सेफ्टी एफिकसी चेक करण्यामध्येच त्यांचा खूप सारा वेळ आणि पैसा त्या ठिकाणी चालला गेलेला असतो. याच्यामुळे जे काही प्राईस असेल त्याची ती प्राईस पण ऑब्व्हियसली जास्त असेल, हाय असेल. आणि आता जेनेरिकच्या केसमध्ये काय करतो आपण की त्या ठिकाणी जे काही सेफ्टी आणि एफिकसीचा स्टडी असेल तो स्टडी आपण त्या ठिकाणी अवॉइड करतोय. फक्त आपण त्या ठिकाणी बायोइक्वॅलन्स स्टडी करतो. त्याच्यामध्ये जे काही कॉस्ट असणारे, जो काही टाइम असणारे तो ऑब्व्हियसली त्या ठिकाणी लेस असणारे, कमी असणारे. ओके. देन नेक्स्ट प्रोसेस आहे की जेनेरिक ड्रगचं ॲप्लिकेशन. आता जेनेरिक ड्रगचं ॲप्लिकेशन कसं केलं जातं, जेनेरिक ड्रग त्या ठिकाणी अप्रूव्ह कसं केलं जातं, कसं मिळवलं जातं त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघू. सो द FDA रिव्ह्यूज जेनेरिक ड्रग ॲप्लिकेशन फॉर द कंप्लायन्स विथ द अप्रोप्रिएट सायंटिफिक अँड द रेग्युलेटरी क्रायटेरिया. तर FDA त्या ठिकाणी जेनेरिक ड्रगचं जे काही ॲप्लिकेशन असेल, ANDA असेल, त्याला रिव्ह्यू करतं आणि ते त्या ठिकाणी बघतं की अप्रोप्रिएट सायंटिफिक आणि रेग्युलेटरी क्रायटेरियाने फॉलो केला आहे की नाही ते त्या ठिकाणी चेक करतं. देन इफ अन ॲप्लिकेशन मीट्स दोज क्रायटेरिया, जर समजा ते ॲप्लिकेशन हे क्रायटेरिया फॉलो करत असेल, मीट करत असेल तर FDA ग्रँट करतं एकतर टेंटेटिव्ह अप्रुव्हल, एकतर फायनल अप्रुव्हल. दोन प्रकारचे अप्रुव्हल असतात. एकतर त्यांना टेंटेटिव्ह अप्रुव्हल देईल किंवा एकतर त्यांना फायनल अप्रुव्हल त्या ठिकाणी देऊ शकतं. ओके. Then, under the Hatch-Waxman Act, generic drug companies can typically file one of two different kind of the abbreviated application for approval of generic drug. तर त्या ठिकाणी जे काही Hatch-Waxman Actच्या अंडर ज्या काही प्रोव्हिजन सांगितले आहेत तर त्या प्रोव्हिजनच्या अंडर त्या ठिकाणी जेनेरिक कंपनीज टू टाईपचे ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. ॲब्रिव्हेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. तर ते कोणत्या कोणत्या? फर्स्ट असेल अँड ॲब्रिव्हेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन जे की ANDA आपण त्याला म्हणतो, आणि सेकंड असेल ए सेक्शन 505(b)(2) ॲप्लिकेशन विच इज ऑफन कॉल्ड ॲज द पेपर NDA. एक असेल पेपर NDA आणि एक असेल तुमचं ANDA. दोघांमध्ये काय फरक आहे? तर जे काही ANDA असतं ते ANDA हे कमी डेटा असलेलं ॲप्लिकेशन असेल. तर त्याच्यानंतर थोडंसं जास्त डेटा असलेलं ॲप्लिकेशन असेल तुमचं पेपर NDA. ओके. आणि पेपर NDA नंतर येतं त्या ठिकाणी NDA, जे की न्यू ड्रग ॲप्लिकेशन त्या ठिकाणी झालं. ओके. तर अशा प्रकारचा त्यांचा फ्लो असणार आहे. ओके. देन नेक्स्ट वन इज ॲब्रिव्हेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन. आता ॲब्रिव्हेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन काय असतं ते आपण बघू. सो अंडर अँड NDA ॲब्रिव्हेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन मध्ये काय असेल? Under an NDA, a generic drug company must establish that the generic drug is effectively a duplicate of the branded. तर जेनेरिक कंपनी अशी म्हणते की जे काही आम्ही या ठिकाणी प्रिपेअर करतो ANDAच्या अंडर प्रॉडक्ट, ते त्या ठिकाणी जे काही ब्रँडेड प्रॉडक्ट आहे त्याला डुप्लिकेट करतं. सेम त्याच्या प्रॉपर्टी या ठिकाणी शो करतं पण कमी प्राइसमध्ये. ओके. अँड NDA ड्रग विच इज रेफर टू ॲज द रेफरन्स लिस्टेड ड्रग. जे काही ANDA ड्रग्स असतात, न्यू ड्रग ॲप्लिकेशनच्या रिलेटेड ड्रग्स असतात, त्यांना म्हणतात रेफरन्स लिस्टेड ड्रग. ओके. सो स्पेसिफिकली द generic drug company must show that the propose generic drugs. ओके. तर जी काही जेनेरिक कंपनी असते ती कंपनी त्या ठिकाणी असं शो करते की जे काही तुमचे जेनेरिक ड्रग आहेत ते जेनेरिक ड्रग त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामध्ये येऊ शकतं की हॅज द सेम ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. तर जेनेरिक कंपनी त्या ठिकाणी सांगते की सेम याच्यामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, API आहे, ॲज
ॲज कम्पेअर्ड टू किंवा आपण असं म्हणू शकतो की जे काही ब्रँडेडमध्ये एपीआय होतं तेच एपीआय जेनेरिकमध्ये पण आहे. देन रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड डोसेस फॉर्म स्ट्रेंथ अँड इंटेंडेड यूज ऑफ ॲज द रेफरन्स लिस्टेड ड्रग. तर जे काही फीचर आहे त्याचे फीचर सेम रेफरन्स लिस्टेड ड्रग किंवा न्यू ड्रग ॲप्लिकेशनचे जो काही न्यू ड्रग असणार आहे तो त्या ड्रगच्या रिलेटेड त्या ठिकाणी असणार आहे. देन इज बायो इक्वॅलंट विथ दी reference listed drug so that it perform in the same manner as the reference listed drug in the body. आणि ते बायो इक्वेलंट पण त्या ठिकाणी असणार आहे विथ रेफरन्स लिस्टेड ड्रग जे काही न्यू ड्रग असेल त्याच्यासोबत बायो इक्वेलंट असणार आहे आणि बॉडीमध्ये सेम इफेक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस करणार आहे. तर हे असेल तुमचं ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन मध्ये. देन next part or we can say next type is the section 505B2 application. ज्याला की आपण पेपर एनडीए असं म्हणतो. तर पेपर एनडीए काय असतं ते आपण बघू. ए प्रपोज जेनेरिक ड्रग मे डिफर इन सिग्निफिकंट वे फ्रॉम द रेफरन्स लिस्टेड ड्रग. तर जे काय प्रपोज जेनेरिक ड्रगचं ऍप्लिकेशन असेल ते थोडंसे त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं असेल किंवा सिग्निफिकंट असेल असं आपण म्हणू. अंडर दिस सर्कमस्टन्सेस द प्रपोज जेनेरिक ड्रग मस्ट बी अप्रूव्ड थ्रू द सेक्शन 505B2 paper NDA application process which is a hybrid of a full NDA and an NDA. तर हे NDA चे जे काही फुल NDA असणार आहे त्याचं आणि ANDA चं हायब्रिड ऍप्लिकेशन असणार आहे. तर दोघांमधलं थोडं पार्ट त्या ठिकाणी असणार आहे, हायब्रिड असणार आहे. दिस ऍप्लिकेशन इन्क्लुड्स लेस डेटा दॅन अँड NDA बट मोर डेटा दॅन अँड ANDA. जसं मी प्रिव्हियसली बोललो होतं की याच्यामध्ये ANDA पेक्षा कमी डेटा असतो पण NDA पेक्षा कमी डेटा असतो पण ANDA पेक्षा त्या ठिकाणी जास्त डेटा असतो म्हणून त्याला हायब्रिड ऍप्लिकेशन असं पण म्हणता. ओके. तर हा फरक त्या ठिकाणी सेक्शन 505B2 ऍप्लिकेशन मध्ये आणि ANDA ऍप्लिकेशन मध्ये असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो आय थिंक आज आपण इथेपर्यंत बघू, बाकीचं राहिलेलं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.